आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। काल अर्थसंकल्प सादर झाला आणि विरोधकांनी आरोप करायला सुरुवात केली। पहिला आरोप म्हणजे ज्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुरू केल्या होत्या त्याला कुठेही निधीचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे आनंदाचा शिदा हा बंद झाला आहे, ही योजना बंद झाली आहे। त्याच्यानंतर आणखी 2 योजना म्हणजे शिवभोजन थाळी असेल किंवा इतर बाबतीमध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या योजनांबाबत पूर्ण खुलासा केलेला आहे। या योजना बंद होणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु मला एक कळत नाही, विरोधकांना 36,000 कोटी रुपये दिसले नाहीत जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर वीज बिल जे आहे पंपाचं ते मोफत केलेलं आहे, ती योजना त्यांना दिसली नाही। ठीक आहे, काही लोक सोयीनं बोलत असतात, परंतु ते जर आमच्यावर बोलले नाही तर कदाचित त्यांची पदं जाऊ शकतात। असंही म्हणणं आहे की 2100 रुपये कधी देणार आणि कर्जमाफी कधी करणार? त्यांना 3,000 रुपये द्यायचेच नव्हते, त्यांनी 3,000 रुपये देतो म्हणून सांगितलं होतं। कारण त्यांना माझं तर त्यावेळी पण म्हणणं असं होतं, तुम्ही 3,000 लिहा, 10,000 लिहा किंवा 1,00,000 रुपये तुम्हाला द्यायचेच नाही, कारण तुम्ही सत्तेतच येणार नाही। 2100 रुपये देण्याचा निर्णय जो काय घ्यायचा होता तो वेळ आल्यानंतर नक्कीच सरकार घेणार आहे, त्यावर वर्किंग सुरू आहे। त्याच्यामुळे त्यांचा सल्ला आम्हाला ऐकायची आवश्यकता नाही। परंतु हे 1,500 रुपये मिळू नये म्हणून आता जे तुमच्याकडे येऊन आमच्यावर टीका करतायत, 1,500 रुपये महिला भगिनींना मिळू नये म्हणून कोर्टात कोण गेलं होतं? आम्ही गेलो होतो की ते गेले होते? ती योजना चालू राहणार नाही कोण सांगत होतं? ते सांगत होते की आम्ही सांगत होतो? त्याच्यामुळे त्यांचा सगळा भ्रमनिरास झाल्यामुळं भविष्याच्या निवडणुकांमध्ये देखील यश येणार नाही हे सिद्ध झाल्यामुळं हे डिप्रेशनमधनं सगळी वाक्य आहेत। मंत्री म्हणून तुम्ही माहिती घेतली का आनंदाचा शिदा बंद होईल असं काही अधिकारी सुद्धा सांगतायत? तशा प्रकारची मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्र्यांनी एकदा ह्याच्यावर बोलल्यानंतर हा विषय माझ्यासाठी संपलेला। आदित्य ठाकरेंनी तुम्ही कोकणात महाबळेश्वरचा जो जी संकल्पना आहे त्याला कुठेतरी टीका केली आहे? नाही, त्याच्यासाठी काहीतरी पत्र दिलं आहे की ते करू नये म्हणून, पण मला असं वाटतं की ते एकनाथ शिंदे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून ते पत्र आहे करू नका म्हणून। बाकी त्याच्यामध्ये मला काय होणार नक्की होणार, कारण शेवटी मिनी महाबळेश्वर इथं काय एकनाथ शिंदे साहेबांचं घर होणार नाही, आमच्या कोणाचं घर होणार नाही। तिथे सर्वसामान्य ती जी लोकं आहेत त्यांना पर्यटनातनं रोजगार मिळणार आहे, परराज्यातले परजिल्ह्यातले त्याच्यानंतर परदेशातले लोक देखील तिथे येणार आहेत आणि टुरिझममधनं एक फार मोठा रोजगार तिथं निर्माण होणार आहे। एक चांगलं थंड हवेचं ठिकाण पर्याय निर्माण होईल। त्याच्यामुळे उगाचच प्रत्येक गोष्टीला जसा मेट्रोला विरोध केला, जसा वाढवण बंदराला विरोध केला, जसा समृद्धी महामार्गाला विरोध केला, तशातलाच हा विरोध आहे, परंतु ते काम नक्की होईल। त्यामुळे जसं उदय सामंत यांनी सांगितलं की ज्या काही योजना आहेत त्या कुठेही बंद होणार नाही आहेत आणि तशा प्रकारचं स्पष्टीकरणसुद्धा महायुतीच्या मंत्र्यांकडून मिळते। जसं उदय सामंत यांनी सांगितले की जो निधी अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला आहे त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते बावनकुळेंनी दिलेलं आहे। शिवाय आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे एक संकल्पना आहे की कोकणामध्ये मिनी महाबळेश्वर तयार करण्याचं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नायब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।